तुमच्या मिस्टरांना याबद्दल माहिती आहे ना? मी अनमॅरिड आहे, लग्न झालेलं नाही माझं. बाकी सगळं उद्या भेटल्यावर बोलू. किती? आशू, अगं तू गेली होतीस ना? हो, कोणाशी बोलत होते? मी ना काही ऐकलंस का तू? ऐकलं ना, मी अनमॅरिड आहे. बाकी सगळी माहिती उद्या कळेलच. कोणाला देत होतीस ही माहिती? अगं हे ग आपल्या कॉल सेंटरच्या नोकऱ्या बघ ना, म्हणजे आज आहेत उद्या नाही. आता आपल्या समीरचं घे ना, मग त्याला नोकरीवरून काढलं तसं मला पण काढू शकतात ना. तर मग मी पुढची सोय. अच्छा, म्हणजे तू नोकरीबद्दल बोलत होतीस? हो, नोकरीबद्दल. अगं पण तू गेली होतीस ना, परत का आलीस? काही राहिलंय का? नाहीतर काय, मारे अगदी गंभीर आवाजात फोन करून मला बोलवून तर घेतलंस, पण काय झालं सांगितलंच नाहीस. नथिंग सिरियस. नथिंग सिरियस काय? तो रोहन कान पाडून घिरट्या घालतोय खाली. मला माझं मत विचारत होता. कशाबद्दल? ते तुलाच माहित. अगं, भांडणं होत असतात, उलट ती व्हायलाच हवी. मी आणि समीर किती भांडतो माहितीये ना तुला. माझा दादा काय म्हणतो माहितीये? भांडणे ही जेवणातल्या मिठासारखी असतात, पण ती मिठा एवढीच असावीत. पूर्ण आयुष्य खारट होईल एवढी नसावी. आशू, तुझा दादा म्हणजे सुभाषितांचा छापखाना आहे. पण आय एम सॉरी, म्हणजे कुणाशी तरी भांडून माझं आयुष्य खारट करून घेणं एवढी मूर्ख नाहीये मी. कुणाशी तरी म्हणजे? अगं, काय बोलतेस तू? रोहनवर प्रेम आहे ना तुझं? सो व्हॉट? माझे प्रॅक्टिकल निर्णय जर त्याला पटत नसतील ना, तर प्रेम बिन गुंडावून ठेवे ना मी. बापरे, सॉलिड काहीतरी झालेलं दिसतंय. सोड यार. आशू, काय? डिलिव्हरीच्या वेळी खूप त्रास होतो का ग बाईला? डिलिव्हरी म्हणजे हा सगळा प्रॉब्लेम त्याच्यामुळे झालाय? किती काय गडबड केली नाहीस ना? तू प्रेग्नेंट आहेस? हो. हा? आशू, आर यू मॅड? अरे यार, माझी एक मैत्रीण प्रेग्नेंट आहे. तिचा फोन आला होता अँड आय थॉट तुझ्या बहिणीची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे. सो दॅट्स वाय. नक्की ना? आशू, हे बघ किटी, कितीही प्रेम असलं तरीही लग्नाआधी कोणतंही चुकीचं पाऊल उचलायचं नाही. अशी बघतीयस काय? मी बोलू? बोल. आशू, तुझे हे उपदेशाचे डोस आहेत ना, हे जरा कडू आहेत. आपण चहा बरोबर घेऊयात का हे? मी तुझ्यासाठी फर्स्ट क्लास चहा करते. चालेल? आलेच. काय?
तू ब्रेकफास्ट केला नाहीस आज. काय खाऊन घ्या आधी. ठेव. काय ग? काय नाही. काय बिघडलंय? नाही. साखर नाही येते त्यात. मागता येत नाही. नकोय. बिना साखरेच्या दुधातनं कधी कॉर्नफ्लेक्स खाल्लेस? खातोय ना. आज अळूवडी दिली आहे डब्यात. आज डब्यात अळूवडी दिली आहे. कळलं. ज्या बाईचा फोन आला होता तिला तिला घरी बोलवायचं भेटायला. नको. मीराच्या क्लिनिकवरच बोलवूया. यावेळेस बोलताना मीराही आपल्यासोबत असावी असं वाटतंय मला. बस. चल निघतो. शुभंकर, शुभंकर, लाज नाही वाटत? लाज नाही वाटत असंच निघून जायला? आय एम सॉरी मीता. मी तुला असं बोलायला नको होतं. सॉरी. माझीही चूक होतीच. माझाही तोल सुटला. मला कंट्रोलच राहत नाही रे. पण मी तुला प्रॉमिस करते, एकदा का आपलं बाळ आलं ना की हे सगळं सुधारेल. अरे पण तोपर्यंत या बाळाला सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ आले, त्याचं काय? देवा प्लीज, आता तूच मला सांग, 2-2 बाळांना कसं सांभाळायचंय मी? मला मदत कर प्लीज. नाही नाही, संध्याकाळी 6 ते 9 ही वेळ अगदी सोयीची आहे माझ्या. हो, नाही मी मराठी DTP करतेस, त्यामुळे हिंदी करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही.
हो, कम्प्युटरची सवय आहे मला. हो, प्लीज हा, कळवा हा प्लीज. ओके, थँक्यू. हे काय आता? काय? नाही, मी नाक खुपसतोय असं वाटेल तुला, आणि मी खुपसतोच आहे. म्हणजे आता आणखीन एक नोकरी करणार का आपण? हो, मोकळीच असते ना संध्याकाळी मी. आजच्यासारखं भरपूर काम नेहमी नसतं. अश्विनी, आयुष्यातला प्रत्येक मोकळा क्षण पैसे कमवण्यातच घालवला पाहिजे असं वाटते ना तुला? काय हरकत आहे? नाही, हरकत काहीच नाही ग. पण अश्विनी, संध्याकाळचा वेळ थोडा कुटुंबाबरोबर घालवावा आपण. अगं, ती सुद्धा एक गुंतवणूक असते, भावनिक गुंतवणूक. त्याचेही रिटर्न्स मिळतात बरं का भविष्यात. मला कळतंय काका, पण वळत नाही असंच ना? म्हणजे काय? एकूण एकच, उघड्या डोळ्यांनी दगडावरती डोकं आपटलं तरीही कपाळ मोक्ष, आणि चुकून आपटलं तरीही कपाळ मोक्ष. काय ना काका, मला आता जास्तीत जास्त काम करायला हवं. अरे हो 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 हो, तुझ्या त्या समीरला अमेरिकेला जायचंय नाही का? हो, आणि त्यात त्याची नोकरी गेली. हो का? आधी गळू होतं, त्यावर पुटकळी आली. आता काय विचारता? दात काय करतेस? तुझ्या त्या समीरला घेऊन ये माझ्याकडे. 2 दिवसात त्याच्या डोक्यातला अमेरिकेचं खूळ काढतो की नाही बघ तू. जाऊ दे ना, मी तरी कशाला माझ्या दातांच्या कण्या करतोय. घाला, तुम्हाला जो काही सावळा गोंधळ घालायचा आहे ना तो घाला. हं? काका, ते जोगदंड येणार आहेत आज. जोगदंड येऊ दे, बघतोस मी त्याला. अगं, 1.5 खणी खोपटाचे 25 लाख मागतोय शिंच्या. जोगदंड. आणि हो, हे घे तुझे त्या दिवशीचे 1050 रुपये. आणि यावेळेला माझं कमिशन कापून घेतलेलं नाहीये मी. हा, नीट मोजून घे. हा, जाऊ दे ना काका, कशाला? नाही 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 नाही, मोजून घेस तू. माणसाने कसं व्यवहाराला अगदी चोख असावं. आणखी एक, हे पैसे मी त्या समीरला अमेरिकेला जाण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन दिलेले नाहीयेत, कळलं ना? त्यातलं 52 रुपये 50 पैशांचं काहीतरी खेळणं घेऊन जा तुझ्या भाच्यासाठी. अरे हो, तुला 1050 रुपये दिलेत ना मी. हे घे आणखी 2.5 रुपये. तुझं कमिशन 52 रुपये 50 पैसे. व्यवहारात चोख असावा माणसानी, असं मीच सांगितलं ना तुला. आणि मला रिसीट आणून द्यायची, कळलं ना? हा, करा करा, काम करा. तुम्हाला पैशाची गरज आहे, काम करा. हा, चला. नंतर अपराधी वाटून काय उपयोग आहे मग? ती कसं वेड्यासारखं वागत होती पाहायला हवं होतोस तू. खरं तर मूळची खूप समजूतदार आहे हा ती. अगं, ते मलाही माहिती आहे, पण एकदा बिथरली ना की समोर कोण याचं भानच राहत नाही तिला. अगं, या सगळ्या प्रकरणात मला काळजी वाटते ना ती तिच्या मनस्थितीची. होईल रे सगळं नीट, तू नको काळजी करू. बरं, आता काय करते? कुठे? पलाशशी गप्पा मारत बसली. मीरा पण येणार आहे. अच्छा, पलाश आलाय म्हणजे तिचा मूड चांगला असेल आता. या बाबतीत आपण भाग्यवान हा शुभंकर. मुलीला चांगला नवरा मिळणं ह्यासारखं सुख नाही रे बाबा. आठवतंय का मग, सुरुवातीला जरा नाराजच होतीस तू. डॉक्टरी सोडून ऍक्टरी करणारा जावई मिळाला म्हणून. हाय, आज इथे कसे काय? अजूनही बिनसलेलंच दिसतंय तुमचं.
काय झालंय? तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून इथे आले. माझेच उद्या माझ्या बरोबर येशील. कुठे? अगं मी येईन ना. शट अप. कुठे ते मग सांगेल. अर्ध्या तासाचंच काम. हो, पण काय काम आहे? ए आता तू सुद्धा डोक्यात जाऊ नको हा माझ्या. काय कुकुला बाळ आहे का मी? येईन. तू शांत हो प्लीज. अगं पण मी तयार आहे ना. काहीही गरज नाहीये. उद्या 11 वाजता येईन, तयार राहा. बाय. जाता जाता तुला ड्रॉप करू का? नाही नको, मी तुझ्याच घरी चालेल. समीर आहे ना? आहे. बरं आता मी कॉफी सर्व करणार आहे आणि हा जोक नाहीये. हा जोकच आहे, कारण काहीही सर्व करण्याचा मान फक्त यजमानीबाईंचा असतो. असू दे, तरी मी हे काम केलेलं आहे. बायकांची मनं जिंकण्यात हातखंड आहे पलाश बाबूंचा. नाही तर आमचं बघा, आम्हाला फक्त एकाच बाईचं मन जिंकता आलंय. तेच बरं आहे. हा अरे हा दादा, उद्या मा पण येणार आहे त्या बाईचा इंटरव्ह्यू घ्यायला. हो, मा यायला तयार झाल्यात हे खरंच खूप चांगलं आहे. सरोगेशनसाठी येणाऱ्या बाईची संपूर्ण माहिती असायला हवी हे त्यांना सुद्धा मान्य आहे. ते आम्हालाही मान्य आहे मीता. पण मला काय वाटतं की प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी बदलायला हवी. म्हणजे प्रश्न ऐकून ती बाई दुखावली जाऊ नये. मी येऊ का? नाही, बाईच्या मनातलं अलगद काढून घेण्यात मी एक्सपर्ट आहे. एक्सक्यूज मी. हा बोल दीपाली. बरं प्लीज तू उद्या फोन करशील का? हा थोडा बिझी आहे. अजूनही सांगा, मी येऊ का? नको रे, या दीपालीचं काही महत्वाचं काम असलं तर तुला जायला लागेल ना. अरे नमिता समोर दीपालीच काय, बाकीच्या सगळ्या श्यामला, लतिका, सकीना, मेरी सगळ्यांना ओढवून ला मिनटीच की ना. हे घ्या नूडल्स खा. मी आमटी भात करणार होते पण तेवढा वेळ नाही आणि तू काय स्वतः करून घेतला नसतास. कशाला पाहिजे आमटी भात? हे पोटात गपकन जाऊन बसतं. म्हणूनच खावं कधी कधी. काय केलास दिवसभर? झोप, आळस, कंटाळा, वैताग, बरंच काही. व्हेरी गुड. आणखी? कंटाळा आलाय का शो? असं बसून राहायचं. अरे वेड्या, आता तिकडे जाशील तर पायाला चक्र लागेल तुझ्या. 5 मिनिटं तुला वेळ मिळणार नाही. माझी आठवण काढायला सुद्धा वेळ मिळणार नाही. खरंय? काय म्हणालास? अगं येडू, आपल्या शरीरात एक हृदय नावाचा अवयव असतो. आपण त्याची रोज आठवण काढतो का? पण जर ते बंद पडले, नूडल्स खा. नूडल्स खा, नाहीतर तुझ्या भुकेने मी मरे. उद्याचा काय प्लॅन? रोहनच्या ओळखीचा एक माणूस आहे. मला नोकरी नसतानाही तो कर्ज द्यायला तयार आहे. त्याला भेटायला जायचं आणि 2 ठिकाणी इंटरव्ह्यूला पण जायचं. इंटरव्ह्यू? ज्या संस्था स्कॉलरशिप देतात ना त्यांच्याकडे का. म्हणजे कसं आहे, ते आपली सगळी माहिती विचारतात आणि आपण जर पात्र असू तरच स्कॉलरशिप देतात. अरे वा, म्हणजे बरीच धावपळ आहे उद्या. धावपळ आहे आणि ती सुद्धा बसने आणि ट्रेनने. आता नोकरी नाही ना, टॅक्सीची ऐश परवडत नाही. का? बाईक कुठे गेली? विकली, पैसे बँकेत टाकले, तेवढाच 18,000चा आधार. तू असं काय? काल बाईक घेतली, आज विकली. नाहीतरी काय कामाची ती. आज आपल्याला 1-1 रुपया महत्वाचा आहे. अशी उधळपट्टी बळी नाही. पाणी आण ना, मी विसरले आणायला प्लीज. ठीक आहे,
आज तेवढं तरी काम कर. शुभू, मला असं वाटतं की पलासचं बाहेर काहीतरी प्रेम प्रकरण चालू आहे. काय? तुझं लक्ष नव्हतं, पण मी बघत होते सगळं. काहीतरीच काय मिता, त्या दोघांचं किती प्रेम आहे एकमेकांवर. मला सांग, तुला स्पेसिफिक काही कळलंय का? पण तिचं ते बघणं, सूचक बोलणं, नाराजी स्पष्ट दिसत होती. त्यात तो कोणा दीपालीचा फोन आला होता ना. अगं मिता, पलाश एक ऍक्टर आहे, लोकप्रिय आहे, यशस्वी आहे. 56 जणींचे फोन येत असतील त्याला. तू घे त्याची बाजू, पण मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते. मिता, हे जे म्हणजे ऍक्टर्स असतात ना, ते असेच असतात ग, मोकळ्या स्वभावाचे. आणि ना खूप कॉन्फिडंट असतात, कारण त्यांना असं म्हणजे 500,000 माणसासमोर बोलायची सवय असते. आणि ते असं बोलतात जे आपल्याला आगाऊपणाचं वाटतं. मला जे वाटलं ते मी बोलले. मिता, बऱ्याचदा आपल्या डोक्यात जे असतं ना, त्यातलं काहीही खरं नसतं. आणि माझं डोकं तर फिरलेलं आहे हे सिद्ध आहे, नाही का? आहा. अरे कुठून कुठे पोचलीस तू मिता? मला जे वाटतंय ते खोटं ठरावं असं मलाही मनापासून वाटतंय, पण ते खोटं ठरणार नाहीये ह्याची भीती आहे मला. मीरा आपल्या सगळ्यांची लाडकी आहे म्हणून बोलले. नसेल ऐकायचं तर राहिलं. गुड नाईट. काय अश्विनीबाई, कसला एवढा अभ्यास चाललाय? पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा विचार दिसतोय. खा रे दादा, डोकं फिरलंय रे. नाही ते दिसतच आहे, पण मूळ कारण काय ते कळेल का? एवढी मोठी रक्कम उभी करायची समीरला, आणि आमच्याकडे काहीच नाही. मुलीच्या लग्नासाठी सगळे आई बाबा दागिने करून ठेवतात. माझ्याकडे तेही नाही. नाहीतर ते तरी निदान घाण टाकले असते. अरे आई बाबांनी दागिने तयार केले नसतील, पण हा एवढा मोठा भाऊ कशाला बसला इथे? आपण करूया ना काहीतरी. नको रे दादा, तुझी ओढाताण मी बघत नाही का? तू काय करणार आहेस? अरे वा, अगं प्रॉव्हिडंट फंड आहे माझा, त्यावर कर्ज घेऊया. दादा अरे काय बोलतोस? प्रॉव्हिडंट फंड? नाही नाही, त्याच्यावर मालूचा हक्क आहे, माझा नाही. हे बघ आशू, तू आणि मालविका दोघी सारख्याच आहात माझ्यासाठी. आणि काय ग, मालविका लग्नाची होईल तोपर्यंत तू 14 चौकड्यांची अमेरिकन राणी झालेली असशीलच की नाही? त्यावेळी तूच मला म्हणशील, दादा मालूचं लग्न आपण रेसकोर्सवर करूया आणि जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट ताजला देऊया. काय ए जरा हस की. दादा खरंच असं होईल? होईल, खरंच होईल. पण आता काय करायचं? एवढे पैसे आणायचे कुठून? हे बघ आशू, समीरच्या नशिबात असेल ना अमेरिकेला जाणं, तर पैशाची व्यवस्था आपोआप होईल. मी कर्ज किती काढू तेवढं सांग. 2-1 लाखाची तरी व्यवस्था होईल. दादा माझे सगळे आधार संपले तेव्हा तू मला जालन्याहून इथे आणलेस, सावलीत ठेवलेस. यावेळी सुद्धा माझ्या हाताला आधार सापडला नाही तरच मी तुझ्याकडे पैसे मागेन. तोपर्यंत नाही, प्लीज.